मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. रमेश स्वाध्याय 10.2 मधील एक प्रश्न पाहतो. रमेश भाई व नानू भाई यांनी अनुक्रमे 1,50,000 व 5 लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना 40% तोटा झाला, तर प्रत्येकाला तोटा किती झालेला आहे? रमेश भाईचा तोटा काढूया आपण. रमेश भाई चा तोटा. रमेश भाईची गुंतवणूक आहे 1,50,000 गुणिले 40% तोटा म्हणजे 40/100. 1 2 शून्य कटलेले आहेत, 1 2 शून्य कटलेले आहेत, म्हणजे आलं 15,000 गुणिले 4 बरोबर 15 चौक 60. 1 2 3 60,000 रुपये. नानूभाईचा तोटा काढूया आपण आता. नानूभाईचा तोटा. नानूभाईने गुंतवलेले आहेत 5 लाख रुपये गुणिले 40% तोटा 40/100. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले, 50,000 गुणिले 4 5 चौक 20. 1 2 3 4 2 लाख रुपये. रमेश भाईचा तोटा 60,000 रुपये, नानूभाईचा 2 लाख रुपये. 60,000 2 लाख पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. सरिताबेन, आयशा, मीनाक्षी यांनी भांडवल अनुक्रमे 2,400 रुपये, 5,200 आणि 3,400 रुपये. त्यांना वर्षाअखेर 50% नफा झाला. नफा वाटून न घेता त्यांनी भांडवलामध्ये गुंतवला, तर पुढच्या वर्षासाठी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काय? सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी या तिघांचा. सरिताबेननं 2,400 रुपये गुंतवलेले आहेत, आयशाने 5,200 रुपये आणि मीनाक्षीने 3,400 रुपये. 50% नफा झालेला आहे आणि जो भांडवलात पुन्हा मिळवलेला आहे. म्हणजे 2,400 ला सरिताबेनला झालं 1,200 रुपये, 5,200 ला 2,600 रुपये आयशाबेनला, मीनाक्षीला झालेला आहे 3,400. नफा 50% 1,700. हा नफा भांडवलात मिळवल्यानंतर पुढच्या वर्षीसाठी झालेलं भांडवल 0 0 4 2 6 2 1 3 0 0 6 2 8 5 2 7 0 0 7 4 11 1 हातचा 1 3 1 4 1 5. आता यांचं गुणोत्तर काढायचं आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 36 78 51. 36 78 51 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. जया, सीमा, निखिल, निलेश यांनी व्यवसायासाठी 2 3 4 5 या प्रमाणामध्ये 5,60,000 रुपयाची भागीदारी केली, तर जयाचे भांडवल किती होते? आणि त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला, तर निखिलच्या वाट्याला किती आले? आता प्रमाणाची बेरीज किती आहे? प्रमाणाची बेरीज आहे 2 + 3 + 4 + 5 बरोबर 14. एकूण भांडवल आहे 5,60,000 रुपये. एक भाग किती होईल भांडवलाचा? 5,60,000 भागिले 14. 14 × 14 14 चौक 56 बरोबर 40,000 रुपये. 40,000 रुपयाचा एक भाग झालेला आहे. तर असे जयाचं भांडवल फक्त काढायचं आपल्याला. जयाचे किती भाग आहेत? जयाचे भाग आहेत 2, म्हणजे 40,000 गुणिले 2 बरोबर 80,000 रुपये जयाचं भांडवल आहे. 80,000 रुपये जयाचं भांडवल आहे. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला काढायची गरज नाही, कारण पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच दिलेला आहे 80,000 आणि नफा आहे 19,200. तरी आपण नफा काढून पाहूया. नफ्याचे भाग करूया आपण आता. नफ्याचा भाग, एकूण नफा आधी एकूण नफा काढूया आपण. एकूण नफा आहे 5,60,000 ला 12% म्हणजे 5,60,000 गुणिले 12 भागिले 100. 2 शून्य कटले, 12 0 0 12 0 0 12 7 72 2 हातचे 7 12 5 60 7 67,200 रुपये एकूण नफा झालेला आहे.
67,200 रुपये एकूण नफा झालेला आहे. हा एकूण नफा आहे 67,200 रुपये. आता नफ्याचा भाग काढूया आपण. एक नफ्याचा भाग 67,200 भागिले एकूण भाग आहे 14. 14 चोक 56, 11 उरले 112 झाले, 14 8 112 0 0 म्हणजे एक भाग झाला 4,800 रुपयाचा. आपल्याला विचारलेला कोणाचा नफा? निखिलच्या वाटेला नफा किती आला? निखिलचा हिस्सा किती आहे? 4. म्हणजे निखिलचा नफा बरोबर 4,800 गुणिले 4. 4 0 0 0 4 8 32 ला 2 8 3 4 1 16 3 19. 19,200 रुपये हा निखिलचा नफा असेल. 19,200 हा निखिलचा नफा असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अ व ब यांनी मिळवलेल्या 42,000 रुपये नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. तर प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 3% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीला दिली? आता सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम काढूया आधी आपण. सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम किती आहे? 3% एकूण नफ्याच्या, म्हणजे 42,000च्या 3% म्हणजे 3/100. 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, 3 0 0 3 2 6 3 4 12. एकूण दोघांनी मिळून दिलेला 1,260 रुपये. आता नफ्याचा हा निधीचा एक भाग काढूया आपण. निधीचा एक भाग म्हणजे दोघांनी प्रत्येकी दिलेला भाग काढायचा. त्यासाठी आधी आपण एक भाग काढूया. एक भाग बरोबर असणार आहे 1,260 भागिले 3 अधिक एकाचा 3 भाग आहे, दुसऱ्याचा 7 आहे. 3 अधिक 7 10 0 0 म्हणजे एक भाग झाला 126 रुपयाचा. मग अने दिलेला निधी किती भाग देणार आहे? 126 गुणिले 3. 3 सांग 18 ला 8 हातचा 1 3 2 6 1 7 3 1 3 378 रुपये. ब ने दिलेला निधी तो देणार आहे 126 चे 7 भाग. 7 6 42 ला 2 हातचे 4 7 2 14 4 18 ला 8 हातचा 1 7 1 7 1 8 882 रुपये. आता पुढील प्रश्न आहे, दिनेश व रमेश यांनी अनुक्रमे 1 लाख रुपये व 40,000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. या उद्योगात त्यांना 20% तोटा झाला आहे. तर रमेशचा तोटा किती? आधी रमेशचा भांडवल किती आहे? 40,000 रुपये. तोटा किती झालेला आहे? 20 लाख रुपये. 20%. एकूण तोटा 40,000च्या 20% म्हणजे 40,000 गुणिले 20 भागिले 100. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. 4,000 गुणिले 2 बरोबर 8,000 रुपये. रमेशचा तोटा आहे 8,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे, महेश व गणपत यांनी अनुक्रमे 3,500 व 4,900 रुपये गुंतवून भाजीचा व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस महेशच्या वाट्याला 1,000 रुपये नफा आला. तर एकूण किती नफा झाला? आता महेश आणि हा गणपत. महेश भांडवल आहे 3,500, गणपतचं आहे 4,900. हे भांडवल. नफा 1,000 रुपये महेशला नफा मिळाला, गणपतला काढायचा आहे. आता गणपतचं भांडवल जास्त आहे, नफा सुद्धा जास्त होणार आहे. म्हणजे इथं काय येईल? 3,500 ला 1,000 रुपये, 4,900 ला किती? 3,500 भागिले 1,000 बरोबर 4,900 भागिले x. 3,500 गुणिले x बरोबर 4,900 गुणिले 1,000 म्हणून x बरोबर आलेला आहे 4,900 गुणिले 1,000 भागिले 3,500. 0 0 कटले, 0 0 कटले, 7 5 35 37 49 5 1 5 5 2 10 0 बरोबर 7 गुणिले 200 बरोबर 1,400 रुपये नफा झालेला आहे. किती नफा झालेला आहे? 1,400 रुपये. पण इथं पर्याय सगळे चुकीचे दिलेले आहेत, त्यामुळं
1400 नफा झालेला आहे. इथं कदाचित मिसप्रिंट झाला असेल, 2400च्या ऐवजी 1400 रुपये असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न. सारिकाने एक पेन, एक वही व एक वॉटर बॅग 160 रुपयाला खरेदी केले. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 1:2:5 असेल तर एका वहीची किंमत किती? आता एक पेन, एक वही आणि एक वॉटर बॅग यांचं गुणोत्तर आहे 1:2:5. म्हणजे समजा पेन आहे x रुपयाला, तर वही असणार आहे 2x म्हणजे 2x रुपयाला, आणि बॅग असणार आहे, वॉटर बॅग असणारी आहे 5x रुपयाला. एकूण किंमत किती होईल याची? x अधिक 2x अधिक 5x बरोबर 8x. पण ही किंमत माहित आहे 160 रुपये, म्हणून 8x बरोबर आलेला 160, म्हणून x बरोबर 160 भागिले 8, 8 1 8, 8 2 16, 0. x ची किंमत 20 रुपये आलेली आहे. आपल्याला विचारलेल्या वहीची किंमत 2x आहे, म्हणून वहीची किंमत बरोबर 20 गुणिले 2 बरोबर 40 रुपये. पर्याय क्रमांक 1. यानंतर 8वा प्रश्न आहे. स्मिताने 10,000 रुपये 8 महिन्यासाठी व मनीषाने 8,000 रुपये 10 महिन्यासाठी गुंतवले. त्यांना एकूण 2,000 रुपये इतका नफा झाला, तर स्मिताचा नफा किती? स्मिताने किती गुंतवलेले आहेत? स्मिता 10,000 8 महिन्यासाठी, म्हणजे एक महिन्याचं त्याचं भांडवल झालेलं आहे 80,000 रुपये. आणि मनीषाने किती गुंतवलेले आहेत? 8,000 रुपये 10 महिन्यासाठी 80,000 रुपये. दोघांचं भांडवल समान आहे, म्हणजे नफा सुद्धा समान असणार आहे. एकूण नफा 2,000 रुपये आहे. प्रत्येकी नफा 2,000 भागिले 2 बरोबर 1,000 रुपये. प्रत्येकी नफा असणार आहे 1,000 रुपये, म्हणजे स्मिताचा नफा आलेला आहे 1,000 रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. अ ब क यांनी 3,600 रुपये 7:3:2 या प्रमाणात वाटून घेतला, तर अ ला क पेक्षा किती जास्त नफा झालेला आहे? 3,600 एकूण नफा किती आहे? 3,600 रुपये. प्रमाण किती आहे? 7:3:2. प्रमाणाची बेरीज 7 अधिक 3 अधिक 2 बरोबर 12. किती आलेले आहे? 12. प्रमाणाची बेरीज 12. एक भाग 3,600 भागिले 12, 12 त्रिक 36, 0 0 बरोबर 300. एक भाग आलेला आहे 300चा. आता अ चा नफा 300 गुणिले 7 बरोबर 7 अधिक 21 2,100 रुपये. क चा नफा 300 गुणिले 2 बरोबर 600 रुपये. आता विचारलं काय आपल्याला? अ ला क पेक्षा किती जास्त रुपये मिळाले? म्हणजेच 2,100 पेक्षा 600 कितीने जास्त आहे? 21 0 0 19 6 गेले 1,500 रुपये जास्त नफा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. आजच्या या स्वाध्याय 10.2 मधील शेवटचा प्रश्न आहे. राम व श्याम यांनी अनुक्रमे 3 लाख व 4 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस श्यामला 56,000 रुपये इतका नफा वाटा मिळाला, तर एकूण नफा किती झालेला आहे? आता श्यामचे भांडवल किती आहे? श्यामचे भांडवल 4 लाख रुपये. नफा किती आहे? 56,000 रुपये. श्यामचं भांडवल 4 लाख रुपये, नफा 56,000 रुपये. दोघांचं एकूण भांडवल किती आहे? तर आपल्याला दोघांचं एकूण नफा विचारलेला आहे. दोघांचं एकूण भांडवल श्यामचं 3 लाख रुपये आणि रामचं 3 लाख, श्यामचं 4 लाख रुपये, म्हणजे एकूण भांडवल झालेलं आहे आपलं 7 लाख रुपये. जर 4 लाख रुपयाला नफा झालेला आहे 56,000 रुपये, तर 7 लाखाचा किती? 7 लाख गुणिले 56,000
भागिले 4 लाख. 1 2 3 4 5 शून्य कटले, 1 2 3 4 5 शून्य कटले, 4 1 4 14 चौक 56, 1 2 0 7 गुणिले 14,000 बरोबर 98,000 एकूण नफा झालेला आहे. किती झालेला आहे? 98,000 एकूण नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. अशाच पद्धतीचे गणित शॉर्ट ट्रिकच्या साहाय्याने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.